नमस्कार मंडळी, हिवाळा चालू झाला आहे आणि या ऋतूमध्ये आपण पालेभाज्या वगैरे खूप खातो कारण शरीरासाठी खूप चांगल्या असतात. तर त्याच निमित्ताने मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आजची रेसिपी दाल पालक. आणि ही दाल पालक रेसिपी अशी आहे ना, ही चपातीबरोबर पण खूप भारी लागते आणि भाताबरोबर पण खूपच भारी लागते. चला तर मग या पौष्टिक आणि चवदार रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी इथे 2 डाळी घेतलेल्या आहेत, एक मूगची डाळ आणि एक मसूरची डाळ. तुम्ही तुरीची डाळ पण घेऊ शकता, याच्यामध्ये चणा डाळ पण घेऊ शकता. जी डाळ तुम्हाला आवडेल ती डाळ तुम्ही घेऊ शकता. तर ही आपल्याला सर्वात पहिले स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवायची आहे, जेणेकरून ही डाळ पटकन शिजली जाईल. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि मग याच्यामध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे कुकरला शिजवायचे आहे आपल्याला. कुकरला मी 3 शिट्ट्या घेऊन हे शिजवणार आहे. आता त्याचबरोबर मी इथे पालकची एक जुडी घेतलेली आहे. पालक पण आपल्याला स्वच्छ साफ करून मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवायचं आहे. पालक स्वच्छ धुवून आणि कटिंग करून घ्यायचे, आपल्याला चॉप करून घ्यायचे आहे पालक. आता चला आपण इथे सुरुवात करूया. तर सर्वात पहिले मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि मग 3 टेबलस्पून ऑइल टाकून मग याच्यामध्ये जिरं घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून आणि त्याचबरोबर एक कांदा मीडियम साईजचा बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि मग याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया आणि लाल मिरची, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर मी इथे लसूण घेतलेला आहे. लसूणच्या पाकळ्या अशा 4-5 घेतलेल्या, पण ते बारीक कट करून घेतलेले आहे. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर मग थोडंसं शिजल्यानंतर मग आपण याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहोत. आता टॅमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकूया पहिला, जेणेकरून हे टॅमॅटो कांदा पटकन शिजला जाईल. आता चम्मचने थोडं फिरवून घेऊया हे, जेणेकरून हे सॉफ्ट होईल. आणि मग आता याच्यामध्ये हळद टाकूया. हळद 1/4 टेबलस्पून, आपण डाळीमध्ये पण हळद टाकलेली. आता इथे मी लाल तिखट घेतलेलं अर्धा टेबलस्पून, धणा पावडर अर्धा टेबलस्पून आणि थोडंसं 1/4 टेबलस्पून गरम मसाला घेतला आहे. लाल तिखट टाकताना मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे, पण मी इथे मेन्शन करते लाल तिखट अर्धा टेबलस्पून आहे. आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यावं चम्मचने. आणि मग याच्यामध्ये आपण पालक जी घेतलेली ती कट करून याच्यामध्ये मी टाकत आहे. आता हे व्यवस्थित त्या कांद्या तेलात मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पालक. आणि मग हे आपण व्यवस्थित मसाला याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे. 2 मिनटासाठी तरी हे झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवू नका, नाही तर त्याला पाणी जास्त सुटेल. आता एका साईडला आपल्या डाळीच्या कुकर पण थंड झालेली आहे. 3 शिट्ट्या होऊन डाळ पण थंड झालेली आहे. आता एकदा चम्मचने ती फिरून घेऊया डाळ आणि मग आता ही डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित चम्मचने फिरून घ्यावा, जेणेकरून ती चिटकली जाते आत खाली. तर व्यवस्थित हलवून घ्या. आणि मग ह्याच्यामध्ये आता इथे बघा झाकण ठेवल्यामुळे थोडंसं पालकला पाणी सुटलेलं आहे, तर ते थोडंसं कमी होऊन द्या. थोडी पालक सुकी होऊन द्या, म्हणजे ती शिजली पण जाईल. आणि मग याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया. डाळीमध्ये जे कुकरमध्ये जे डाळ आहे त्याच्यामध्येच पाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये पाणी, तोच कुकरचा पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे ती डाळ पूर्णपणे ती त्यातली साफ होऊन जाईल. आता जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे तेवढं, पातळ घट्ट जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही इथे पाणी घेऊ शकता. आता मी इथे 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि मग व्यवस्थित आपल्याला हे आता हलवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं 5 मिनटं अशी उकळी 3 ते 5 मिनटासाठी उकळी घ्यायची. आणि मग ही डाळ आपली गरमागरम भाताबरोबर सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सम किचनला सबस्क्राईब करा.